तर दुसरीकडे सीएसएमटी आणि मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारे आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। मुंबईतलं सीएसएमटी स्थानकचे महत्त्वाचं स्थानक आहे। त्या स्थानकाला अतिशय आकर्षक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे। दुसरीकडे मंत्रालयाला सुद्धा आकर्षक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आल्याचं आपण या दृश्यांमधून पाहतोय। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरांसह ही महत्त्वाची ठिकाणं या विद्युत रोषणाईत अगदी आकर्षक दिसत आहेत। मुंबईतली ही दोन महत्त्वाची ठिकाणं आहेत। आता जाऊयात नागपूरमध्ये। नागपूरमधल्या सुद्धा विधान भवनाला आकर्षक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे। विधान भवन नागपुरातलं या तिन्ही रंगांनी सजलेलं आहे। तर तिकडे मुंबईतल्या विधान भवनाला सुद्धा अशा प्रकारे आकर्षक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आलेली आहे। या तिरंगी रंगांमध्ये ही भवनं अतिशय सुंदर आकर्षक या ठिकाणी दिसत आहेत। उद्या 80वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे आणि त्याआधी अशा प्रकारे ही विद्युत रोषणाई सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय। तर आता या महत्त्वाच्या विधान भवनांसह धरणांवर सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील खडकवासला धरणाला आकर्षक अशी ही तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे। तर संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाला सुद्धा आकर्षक अशी ही रोषणाई करण्यात आलेली आहे। सगळ्यांचंच लक्ष ही रोषणाई वेधून घेतेय। खडकवासला धरण आणि जायकवाडी धरण हे दृश्य आपण पाहतोय। तर जम्मू मधल्या चिनाब नदीवरील या धरणाला या तिन्ही रंगांनी अतिशय सुंदर असं रूप आलेलं आहे आणि या तिरंगा रोषणाईमधनं वाहणारं हे पाणी, खळाळतं पाणी अतिशय आकर्षक दिसतंय। रात्री आणखीनच या संपूर्ण परिसराला आकर्षक रूप प्राप्त झालंय। उद्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज ही आकर्षक अशी विद्युत रोषणाई काश्मीरमधल्या चिनाब नदीवरील या पुलाला करण्यात आली आहे।